आपल्या चॅनल साई 77 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे व खूप खास आहे। मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी स्वतः आपल्या घरी येते, म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी देवीला प्रसन्न करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे कुंकुमार्चन सेवा। कुंकुमार्चन सेवा ही कशी करायची व कशी मांडायची हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व कशावर करू शकतो आपण, हा प्रत्येक टॉपिक तुम्हाला माहिती पडणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। मार्गशीर्ष महिन्यात कुंकुम अर्चन खूप महत्त्वाचे असते। असे म्हणतात या दिवशी देवी माता जागृत असते व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते। त्यामुळे घरात सुख समृद्धी व धनधान्य वाढते। देवी लक्ष्मी धनाची देवता आहे, यामुळे धनाची कमतरता दूर करते। घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, घरात सुख शांती येते। एवढेच नाही, ज्यांच्या काही इच्छा आहेत त्याही पूर्ण होतात व विवाहित स्त्रियांसाठी कुंकुमार्चन फलदायी समजले जाते। यामुळे त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते आणि सौभाग्याची वृद्धी होती, कुटुंबात सौख्य लाभते। ज्योतिषानुसार कुंकुमार्चन केल्याने विशिष्ट ग्रह दोष शांत होतात। लक्ष्मी मातेची पूजा केली आहे। साईडला मी लक्ष्मीप्रिय वस्तू ठेवले आहे। मध्ये कमळावर लक्ष्मी माता आहे, इथे मोती शंख आहे, इथे पिवळ्या कवड्या आहेत आणि दिवा ही माझ्या शंखचक्र दिवा आहे आणि तिथे विष्णू देवांबरोबर लक्ष्मी मातेची मूर्ती आहे। तिथे लक्ष्मी यंत्र आहे। गणपती बाप्पाची पहिला मी पूजा केली आहे। आता मी कुंकुमार्चन करणार आहे। कलशाची स्थापना नंतर देवीची मूर्ती, फोटो किंवा कुलदेवतीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र घेऊ शकतो। देवीच्या समोर दिवा व अगरबत्ती लावावी, हात जोडून देवीला प्रार्थना करावी आणि आपल्या मनातील इच्छा सांगावी। मी आज मार्गशीर्ष महिन्यानिमित्त कुंकुम अर्चन करीत आहे, असा संकल्प करावा। कोणतेही शुभ कार्य करण्या अगोदर गणेश देवाची स्थापना करून पूजा करावी व गणपती बाप्पांचे ध्यान करून कुंकू अक्षता व्हावे। नंतर लक्ष्मी देवीचे ध्यान करून ओम लक्ष्मी देवे नमः बोलून तिला पूजेसाठी आवाहन करावे। कुंकुम अर्चन करताना मी देवीचे यंत्र घेतले आहे व त्याच्या आसनासाठी एक तामण घेऊन त्याच्यावर लाल वस्त्र अंथरावे। कुंकू हे सेंद्रिय म्हणजे हळदीपासून बनवलेले वापरावे। थोडे तांदूळ घ्यावे। आज मार्गशीर्ष गुरुवार निमित्त देवीला कुंकुमार्चन असा संकल्प करावा। ओम महालक्ष्मी नमः, एक चिमूटभर कुंकू अर्पण करावे। हळुवारपणे ते चरणापासून ते मस्तकापर्यंत वाहावे। असे 108 वेळा नामावली म्हणावी। कुंकुम अर्चन पूर्ण झाल्यावर देवीला लाल फूल अर्पण करावे व गोड निवेद दाखवावा। नंतर हात जोडून प्रार्थना करावी। पूजेमागे माझ्याकडून काही मागे पुढे झाली असेल तर क्षमा करावी। श्रद्धेने आणि भक्तीने केलेली विधी फलदायी ठरते। व आता हे कुंकू करायचे काय? कुंकूमध्ये आकर्षित करण्याची क्षमता असते। अशा प्रकारे देवीवर कुंकुमार्चन केलेलं कुंकू या देवीची शक्ती जागृत होते। म्हणून ते कुंकू एका डबीत ठेवून रोज घरातील सर्वांनी कपाळावर लावावे। श्री स्वामी समर्थ। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा